एकदम मस्त होतं. फास्ट मुव्हिंग कॅची आणि काम बेपाट झालं कुमार कुरेश आणि डायरेक्शन पण एकदम मस्त. उत्तम, एक्सलंट स्टोरी अँड व्हेरी गुड डायरेक्शन. छान वाटला. दुसरा पिक्चर आहे नचिकेतचा, त्याच्यामुळे बेस्ट. बोला. मजा आली, वेगळा पिक्चर आहे आणि नक्कीच आवडलाय. थँक्यू. खूप मस्त, सस्पेन्स खूप मस्त होता आणि ऍक्टिंग पण सगळ्यांनी खूप छान केली आहे. मस्त मूवी आहे. या वॉट अ मूवी, एकदम खुर्चीला खेळून राहते. एकदम खूप छान, खूप छान. छान होता. व्हेरी गुड. स्टोरी लाईन चांगली होती, मस्त होतं. कन्वे प्रॉपर झाला. कुमार कुरेश मस्त मूवी आहे, एकदम ट्विस्ट वर ट्विस्ट. कुमार कुरेशी अँड सिद्धू. सरदारजी एकदम एकदम खूप छान ऍक्टिंग आहे आणि शेवटपर्यंत सस्पेन्स आहे. खूप छान वाटलं. अगदी शेवटच्या 15 मिनिटात धक्क्यावर धक्के, म्हणजे इतका पिक्चरने टर्न घेतला. ऍक्टिंग सगळ्यांची छान आहे आणि खूप छान. मुंबईचं सगळं रिअल वास्तव असं दृश्य, अभिनय छान आहे, काही अननॅचरल वाटलं नाही. छान आहे, खूप छान आहे पिक्चर. मी नचिकेतला लहानपणापासून ओळखते, तर तो पहिल्यापासूनच क्रिएटिव्ह आहे आणि त्याचा मी बेबी डू डाय डू आता बघितला आणि त्याच्या आधीचा सिंगल सलमा पण बघितला होता. तोही खूप सुंदर आहे आणि हाही पिक्चर खूप सुंदर आहे. छान वाटलं. थँक्यू. The movie was extremely catchy. Couldn't take my eyes off the screen the whole time. And now, as the announcement of, I guess, the part 2 has also happened, we're very excited. It was a perfect thriller, and for the first time, it was a woman playing the lead role. It has to be Sidhu, her husband, because I loved the character and the support he played. So yeah, I really loved that. Thank you. बहुत अच्छी लगी. मैंने पिछली फिल्म भी देखी थी, सिंगल सलमा, एंड आई वाज इम्प्रेस्ड. उसके बाद अभी फिर देखा. वेरी नाइस प्लॉट एंड वेरी सस्पेंस इज केप्ट गोइंग ऑन एंड ऑन. नोबडी कैन गेस व्हाट वाज गोइंग टू हैपन नेक्स्ट. तो लास्ट में पता लगता है कि अच्छा क्या हुआ एंड इट कल्मिनेटेड वेल. एंड बहुत अच्छा लगा. ऑफ कोर्स हुआ जी. हाँ, सिक्वल तो बनते रहेंगे. अच्छा लगेगा. और पिछली मूवी जो देखी थी हुमा की सिंगल सलमा, उसके बाद ये और एक स्टेप आगे उसमें आया. एक्टिंग वाइज, प्रेजेंटेशन वाइज, उसका जो कैरेक्टर जो डेवलप हुआ है, तो बहुत अच्छा लगा. सिक्वल वी वुड लव टू सी. हॅलो. हा पिक्चर बेबी आय डू हा खूपच छान होता. विशेषतः पहिल्यापासून शेवटपर्यंत अँकर्ड असा आहे. पुढे काय असं सतत आपल्याला एक उत्सुकता लागते आणि थ्रिलर असा वाटला होता. पण थ्रिल म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग स्टोरी खूप आहे आणि त्याच्यातनं मेसेज पण छान आहे. नचिकेतचं डायरेक्शन, हुमा कुरेशीचं ऍक्टिंग आणि बाकी सगळ्यांची ऍक्टिंग, डायरेक्शन आणि सगळ्या टीमचं काम खूप छान झालेलं आहे आणि सगळ्यांना मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन की जरूर बघा. एक नेहमीपेक्षा एक वेगळा सिनेमा आहे. आम्ही दोघंही डॉक्टर ठुसे, पण आम्हाला खूप आवडला. मूवी मस्त होता. लास्ट मिनिट पर्यंत जे ट्विस्ट आणि हे होते आपले सरप्राईज होते ते खरंच मस्त होतं. कास्टिंग मस्त होतं आणि प्लीज डू कम अँड वॉच डू डाय डू.